रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दलित महासंघाचा अरे उमराणी गावातील मुरुम निघालाच पाहिजे। उमराणी गावातील मुरुम निघालाच पाहिजे। ओढापत्रातील मुरुम निघालाच पाहिजे। ओढापत्रातील मुरुम निघालाच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे। आज जत प्रांत कार्यालयासमोर दलित पॅंथर सेनेच्या वतीनं उमराणी गावाच्या ओढापत्रामध्ये जो काही अवैध मार्गाने आलेला मुरुम टाकण्यात आलेला आहे, तो अवैध मार्गाने टाकलेला मुरुम त्याच ठिकाणी बेकायदा सपाटीकरण केलेला आहे आणि बेकायदा सपाटीकरण केलेल्या मुरुमावर सरपंचांनी मनमानी कारभार करत त्या ठिकाणी खोकी उभारलेले आहेत। मुळात त्या ओढापत्रामध्ये मुरुम टाकताना कुठल्याही पद्धतीची परमिशन किंवा संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही पण ग्रामपंचायत प्रशासनानं। शिवाय तो मुरुम जो टाकलेला आहे तो जवळजवळ 332 ब्रास मुरुम हा ETS मोजणीमध्ये सिद्ध झालेला आहे आणि त्या मुरुमाची सुद्धा रॉयल्टी कुठल्याही पद्धतीची तहसील प्रशासनाने घेतलेली नाही। तसेच त्याचे स्थानिक तलाठी आणि मंडलाधिकारी याला सामील असल्यामुळं कोणत्याही पद्धतीचा दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही। गेले 3 ते 4 महिने झालं आम्ही पॅंथर सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या प्रश्नावर आवाज उठवला की बाबांनो उमराणी ओढापत्रामध्ये जो काही मुरुम टाकलाय त्याची चौकशी करा, पंचनामा करा, दंड भरून घ्या, संबंधित दोषीवर कारवाई करा। परंतु तहसीलदार आणि इथले प्रांत अधिकारी हे यांचे सरपंचाशी मिलीभगत असल्यामुळं कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यास ते ठामपणे भूमिका घेताना दिसत नाहीत। त्यामुळं आज प्रांत कार्यालयासमोर आम्ही पॅंथर सेनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत उमराणी गावातील ओढापत्रामध्ये टाकलेला मुरुम काढण्यात येत नाही, त्या मुरुमाचा पंचनामा झालेला आहे, त्या पंचनाम्याप्रमाणे दंडात्मक कारवाई होत नाही आणि संबंधित दोषी तलाठी मंडलाधिकारी तहसीलदार यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही। इथून पुढे या आंदोलनाची धार प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जर का प्रशासनानं आमच्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल न घेता कोणत्याही पद्धतीची कारवाई न केली तर मात्र येणाऱ्या काळात याच कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जाहीर करतो। घोषणा घाला। दलित महासंघाचा अरे उमराणी गावातील मुरुम निघालाच पाहिजे। उमराणी गावातील मुरुम निघालाच पाहिजे। ओढापत्रातील मुरुम निघालाच पाहिजे। ओढापत्रातील मुरुम निघालाच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे। तलाठी मंडलाधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। तलाठी मंडलाधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। तलाठी मंडलाधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। तहसीलदारावर कारवाई झालीच पाहिजे। तहसीलदारावर कारवाई झालीच पाहिजे। अवैध मुरुम टाकलेल्या सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे। अवैध मुरुम टाकलेल्या सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे। अवैध मुरुम टाकलेल्या सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे। मुरुमाचा दंड वसूल झालीच पाहिजे। मुरुमाचा दंड वसूल झालीच पाहिजे। मुरुमाची रॉयल्टी भरून घेतली झालीच पाहिजे। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।